नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तलाठी पदभरतीच्या निकालाबद्दलची महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत. मित्रांनो, स्वतः रेव्हेन्यू डिपार्टमेंट जे आहे, महसूल विभाग जे आहे, ज्यांच्यामार्फत ही भरती केली होती, त्यांनी ट्विटरवरती मित्रांनो स्वतः ट्विट केलं आहे की तलाठी भरतीचा जानेवारीपर्यंत निकाल म्हणून. तर ही जी न्यूज आलेली आहे मित्रांनो, तीच त्यांनी या ठिकाणी ट्विटरला ट्विट केलेली आहे. तर नेमकं मित्रांनो याच्यामध्ये काय म्हटलेले आपण पाहूयात की तुमचा निकाल कधीपर्यंत लागेल त्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. तर बघा, तलाठी पदभरतीचा तुमचा निकाल जानेवारीपर्यंत लागेल असं या ठिकाणी न्यूजमध्ये आलेलं आहे. तीच माहिती आपण पाहत आहोत. जवळपास म्हटलं की 8 लाख उमेदवार या निकालाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि 16,000 जणांचे आक्षेप याच्यावरती घेण्यात आलेले आहेत. तर आता मित्रांनो, जे राज्य समन्वयक आहेत तलाठी पदभरती परीक्षेचे, त्यांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे. ते स्वतः काय म्हटलेत बघा या ठिकाणी. स्वतः अधिकृत त्यांनी त्यांच्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या ट्विटर हँडलवरती देखील ट्विट करून माहिती दिलेली आहे. तर स्वतः ते काय म्हटले ते ठिकाणी पहा. सरिता नरके, राज्य समन्वयक जे आहेत तलाठी भरती परीक्षेचे, परीक्षार्थींची संख्या फार मोठी होती. त्यात कुठल्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून अगदी काटेकोरपणे कुठल्याही नियमांचे उल्लंघन न होता निकाल तयार करणं सुरू आहे. पुढील 2 दिवसात निकालासंदर्भात चांगली बातमी मिळेल. तसेच जानेवारीपर्यंत नियुक्तीच्या प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. पहा मित्रांनो, 2च दिवसामध्ये तुम्हाला या ठिकाणी चांगली बातमी भेटेल असं म्हटलेलं आहे. आणि जानेवारीपर्यंत नियुक्त्या प्रक्रियेची नियुक्तीच आहे तुमची, ती प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे असं म्हटलेलं आहे मित्रांनो. तर म्हणजे जानेवारीमध्ये मित्रांनो तुम्हाला निकाल या ठिकाणी लागलेला पाहायला भेटेल. स्वतः मित्रांनो त्यांनी सांगितले की पुढच्या 2 दिवसामध्ये अजून एक चांगली बातमी भेटेल निकालासंदर्भाची आणि जानेवारीपर्यंत नियुक्तीच्या प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, म्हणजे जानेवारी एंडिंगपर्यंत मित्रांनो. तर 9 तारखेला पेसावरती देखील मित्रांनो माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी आहे पेसा संदर्भातील जी पदं आहेत त्याच्या संदर्भात. तर वनरक्षकचं देखील त्याच्यामुळेच मित्रांनो निकाल जो आहे तो अडकून राहिलेला आहे. तर त्याबद्दलही मित्रांनो आपल्याला जानेवारीमध्ये चांगली बातमी भेटू शकते. तर तलाठी निकालासंदर्भात मित्रांनो ही अधिकृत माहिती जी आहे या ठिकाणी पाहू शकता, लोकसत्ता पेपरमध्ये आलेली. स्वतः मित्रांनो त्यांनी रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या ट्विटर हँडलला ही माहिती दिलेली आहे आणि स्वतः राज्य समन्वयक जे आहेत मित्रांनो तलाठी पदभरती परीक्षेची, त्यांनीही या ठिकाणी माहिती जी आहे ती दिलेली आहे. बाकी मित्रांनो याच्यामध्ये म्हटलेलं आहे की बहुचर्चित तलाठी पदभरती परीक्षेमध्ये जवळपास ते ऑब्जेक्शनची या ठिकाणी माहिती दिलेली आहे. त्यानंतर मित्रांनो निकाल कधीपर्यंत लागेल त्याचं निकाल जाहीर करण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू असून मित्रांनो असं म्हटलेलं आहे की जानेवारीपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. आणि अप्पर जमाबंदी आयुक्त तथा तलाठी परीक्षा राज्य समन्वयक जे आहेत मित्रांनो सरिता नरके यांनी ही माहिती वर्तवलेली आहे. तर तलाठी भरती परीक्षेसाठी मित्रांनो 11.5 लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते आणि छाननीअंती मित्रांनो 4,466 जागांसाठी या ठिकाणी 10,41,713 असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी मित्रांनो प्रतीक्षामध्ये मात्र 2 लाखपेक्षा उमेदवारांनी परीक्षा दिल्या नव्हत्या आणि जवळपास 8,64,000 इतक्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने ही परीक्षा मित्रांनो जवळपास यांना 3 टप्प्यामध्ये घ्यावी लागली. 3 सत्र रोज या ठिकाणी ही परीक्षा चालली होती मित्रांनो. आणि याच्यामध्ये काही उत्तरं चुकलेली होती किंवा काही प्रश्न जे चुकलेले होते त्याच्यावरती ऑब्जेक्शन देखील घेण्यासाठी मित्रांनो सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान याच्यामध्ये त्यांना सूट देण्यात आलेली होती, ती लिंक देण्यात आलेली होती. आणि याच्यामध्ये जवळपास 16,000 पेक्षा जास्त उमेदवारांनी आक्षेप देखील नोंदवलेले होते. आणि आक्षेप ते मित्रांनो काही त्यामधले जवळपास 146 प्रश्नांसाठी घेतलेले 9,072 आक्षेप परीक्षा घेणाऱ्या TCS कंपनीकडून मित्रांनो योग्य देखील ठरवण्यात आले होते. आणि मित्रांनो एकूण परीक्षेमध्ये जवळपास 5,700 प्रश्न होते. आक्षेप नोंदवण्याचा कालावधी असलेल्या आक्षेपांपैकी मित्रांनो 9,000 आक्षेप TCS कंपनीने ग्राह्य धरले देखील आहेत आणि त्यानुसार 146 प्रश्नांमध्ये दुरुस्ती देखील केलेली आहे. तर ही संपूर्ण प्रक्रिया मित्रांनो लांबली असल्याची माहिती नरके यांनी दिली. मोठ्या संख्येने उमेदवार असणे आणि आक्षेपानंतर असलेल्या अडचणी बघता निकालाला विलंब होत असल्याने माहिती त्यांनी दिली आणि निकालासंदर्भात बहुतांश काम पूर्ण होत आले आहे. गुणवत्ता यादी तयार करणं आणि जिल्हानिहाय निकाल जाहीर करणं असे काम सुरू आहे असं मित्रांनो स्वतः राज्य समन्वयक तलाठी भरती परीक्षेची जे आहेत त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तर ही मित्रांनो जी माहिती न्यूजमध्ये आलेली तीच तुम्हाला सांगितली. याबद्दल जसे अजून अपडेट येतील तसे तुमच्यापर्यंत नक्की शेअर केले जातील. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, या व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद. जर मित्रांनो सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी मित्रांनो चालू घडामोडी TCS IBPS पॅटर्ननुसार डे टू डे घडामोडी ज्या घडलेली आहेत त्यानुसार मित्रांनो
पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. वन लायनर स्वरूपामध्ये तुम्हाला मित्रांनो डे टू डे ज्या घडामोडी घडतात त्याच्यावरती मित्रांनो प्रश्न जे आहेत त्यांनी या पुस्तकामध्ये समावेश केलेला आहे. सध्याची तुमची जिल्हा न्यायालय पदभरती असेल त्यालाही मित्रांनो चालू घडामोडी असतात. शिपाई लिपिक असेल किंवा मित्रांनो झेडपी असेल, पुरवठा निरीक्षक असेल किंवा इतर कुठलीही सरळ सेवेची भरती असेल तर त्याच्यामध्ये चालू घडामोडी हा टॉपिक तुम्हाला विचारला जातो. याच्यासाठी मित्रांनो त्यांनी तारखेनुसार दररोजच्या दररोज घडामोडीवर वन लायनर स्वरूपामध्ये प्रश्न दिले आहेत आणि चालू घडामोडीचा एकही प्रश्न तुम्हाला या पुस्तकाच्या बाहेर जाणार नाही. याच पद्धतीने या पुस्तकाची रचना केलेली आहे. TCS व IBPS मार्फत मित्रांनो 2023 मध्ये घेण्यात आलेल्या सर्व परीक्षेमधील चालू घडामोडींच्या प्रश्नांचा याच्यामध्ये समावेश देखील त्यांनी केलेला आहे. चालू घडामोडीमध्ये पैकीच्या पैकी गुण घेण्यासाठी तुम्ही हा दर्जेदार संदर्भ नक्की अभ्यासू शकता. याचं लेखन संकलन विकास शिंदाळकर सर जे की फाउंडर आहेत टर्निंग पॉईंटचे आणि मित्रांनो सचिन कुरुन सर जे की कर सहाय्यक आहेत त्यांनी केलेलं आहे. तर हे पुस्तक मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन देखील भेटून जाईल किंवा कुठल्याही बुक स्टोअरमध्ये तुम्ही ऑफलाईन देखील खरेदी करू शकता.